परंतु आतापर्यंतही त्याबाबत पाहिजे तशी दाद न मिळाल्यामुळे आज आम्हाला अर्धनग्न आंदोलनाच्या स्वरूपामध्ये संविधान चौक नागपूर येथे 12 तारखेला आंदोलन करायची पाळी आलेली आहे. आमची सरकारला आताही विनंती अशी आहे की आम्हाला तिथपर्यंत न पोहोचवता याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि आमचे प्रलंबित जे देयक आहे त्यांचा निधी तत्काळ आम्हाला उपलब्ध करून द्यावा आणि आम्हाला या कठीण प्रसंगी जो आम्ही आलेलो आहोत त्यातून आम्हाला मुक्त करावं. तर समजा या 12 तारखेला आम्ही जो आंदोलन करणार आहे त्याबाबत सरकारने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापर्यंत जर काही निर्णय घेतला नाही तर आम्ही पुढे मुंबई येथे आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करणार. दोन ते 3 मिनिटं सांगायचं आहे. बरोबर. परिचय देऊ. तुमचा परिचय काय आहे? मी महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना परिवहन संचालक किशोर धोटे आपल्यासमोर आहे. राज्य सरकारने 2020 ते 24 जलजीवन मिशन 1 आणि त्यानंतर टप्पा 2 जलजीवन मिशन 2 28पर्यंत राबवण्याचं ठरवलेलं होतं आहे. त्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही कंत्राटदारांनी घेतलेली जी कामं होती ती पहिला टप्पा कमी वेळ मिळाला, 1.5 वर्षाचा मिळाल्यामुळे ते कामं जे आम्ही केलेले आहेत त्या कामाचा जो प्रलंबित देयक आहे 2024 पासून ते आज तागायत आमच्या कंत्राटदारांना मिळालेले नाही. त्याच्यामध्ये फार कमी प्रमाणामध्ये निधी उपलब्ध झाल्यामुळे 2 वर्षापासून सर्व कंत्राटदार आज डबघाईस झालेले आहे. आत्महत्येपर्यंत कंत्राटदाराची आज स्थिती निर्माण झालेली आहे. आमचं सरकारला एकच म्हणणं आहे की आमचे प्रलंबित देयके पहिले पूर्णच्या पूर्ण अदा करा. सरकारने याच्यामध्ये केंद्राच्या नवीन टप्पा 2 मध्ये नवीन योजनांनाच पैसे देण्याचा सध्या सुरुवात केलेली आहे. आमचं असं म्हणणं आहे की पैसे देताना संपूर्ण राज्यात जे कामं झालेली आहे त्या सर्व कामांना एकत्रितपणे पैसे द्या. त्याच्यामुळं आम्ही पुढचे कामं करू शकू. आणि 22-23 मध्ये ज्या प्राकलन मंजूर होती त्या दराने आज 26-27 मध्ये आलेलो आहोत. अजूनही पैसे मिळालेले नाही आणि पुढचे कामं करण्यासाठी आमच्यावर त्यांच्याकडनं दबाव येत आहे. आम्ही कसे कामं करणार आहे? आमचं एकच म्हणणं आहे सरकारला की एक तर आमचे कामं जेवढे झाले आहेत त्या सर्व कामांचे पैसे पूर्ण आम्हाला देऊन आमचे आहे ते कामं आहे त्या स्थितीमध्ये तुम्ही थांबवा किंवा आमच्याकडनं जर कामं करून घ्यायचे उरलेले तर नवीन दर निश्चित करून पुढील कामं आम्ही करण्यास तयार आहे. परंतु पहिले आमची स्थिती लक्षात घेता पूर्णच्या पूर्ण जो आमचा निधी आहे अंदाजे 10,000 कोटी ग्रामीण जनतेसाठी केलेल्या कामाचा तो त्याने एक पुस्तक पहिले आमच्या कंत्राटदारांना द्यावा आणि त्यानंतर पुढील कामे आम्ही करणार आहे. आम्ही तिथपर्यंत पुढील कामे करणार नाही. याबाबत आम्ही वारंवार सरकारकडे मागणी केली परंतु आतापर्यंतही त्याबाबत पाहिजे तशी दाद न मिळाल्यामुळे आज आम्हाला अर्धनग्न आंदोलनाच्या स्वरूपामध्ये संविधान चौक नागपूर येथे 12 तारखेला आंदोलन करायची पाळी आलेली आहे. आमची सरकारला आताही विनंती अशी आहे की आम्हाला तिथपर्यंत न पोहोचवता याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि आमचे प्रलंबित जे देयक आहे त्यांचा निधी तत्काळ आम्हाला उपलब्ध करून द्यावा आणि आम्हाला या अशा कठीण प्रसंगी जो आम्ही आलेलो आहोत त्यातून आम्हाला मुक्त करावं. जर समजा या 12 तारखेला आम्ही जो आंदोलन करणार आहे त्याबाबत सरकारने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापर्यंत जर काही निर्णय घेतला नाही तर आम्ही पुढे मुंबई येथे आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करणार. आमच्यावर ही सरकारने पाळी येऊ देऊ नये. याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन त्यांनी जो नियोजन केलेला आहे निधीच्या बाबतीमध्ये त्याच्यातून कोणत्या तरी पद्धतीने आम्हाला हे पैसे आता तात्पुरते उपलब्ध करून द्यावे आणि पुढील कामं आम्ही त्याच्यामुळे करण्यास तयार आहे.